हॅलो मॅडम. काय रे झंप्या, पोचलास का घरी? आणि आता इतक्या रात्री कशाला कॉल केलास? मॅडम तुम्ही की नाही लय भारी आहे सा. आईला केक आणि साडी दोन्ही आवडलं. ओळखलंस का? मला वाटलं खुळ्यासारखं डोकं खाजवत बसला असेल विचार करत हे पार्सल कोणी दिले म्हणून. त्यासाठी थँक्यू मॅडम, पण काय गरज होती या सगळ्यांची? ए गरज होती, मला माहिती होतं कामाच्या गडबडीत तुला वेळच नाही मिळणार, म्हणून आपली छोटीशी मदत केली. मॅडम सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला असा त्रास आणि ते खर्च मला ते अवघडल्यासारखं होते. अहो ए आता उगाच इमोशनल ढाचे देऊ नकोस हा. आणि काय अवघडल्यासारखं? तू माझ्या सुखासाठी केवढं काय काय करतोस ते चालतं हा? तेव्हा नाही होत का तुला अवघडल्यासारखं? मग मी पण करू शकते हे. आणि तुझ्या आईच्या डोळ्यातला आनंद बघून मला असं वाटेल की मी माझ्याच आईला साडी दिली. तुझ्यासाठी नाही हा, तुझ्या आई बाबांच्या सुखासाठी केलंय मी सगळं. मॅडम तुम्ही खरंच ग्रेट आहे सा. मग आहेच मी ग्रेट. तू जास्त इमोशनल डोस पाजू नकोस हा आता मला. आणि तुला आठवतंय ना पार्टी अध्यक्षांनी काय सांगितलं होतं ते म्हणाले होते की ह्या मुलाबरोबर मैत्री कधीच तोडू नकोस. मग मी फक्त आपली मैत्री जपायचा प्रयत्न करते शुभू. आणि आता तूच मला सांग, ह्या मिस वादळाला दुसरा मित्र मिळेल का? काय नाही ना? मग तू आता ह्या सगळ्याचा विचार करू नकोस रे. तू मस्त मज्जा कर, एकदम हुरपुर हिट. एक बरोबर आहे की तू घरी हेच सांग की तूच हे सगळं आणलंयस, म्हणजे त्यांना छान वाटेल. कळलं ना झंप्या? होय मॅडम, थँक्यू वन्स अगेन. ओके बाय. शुभ श्रावणी.